वडाळ्यातील विठ्ठल मंदिर ज्याची ख्याती खरं तर प्रति पंढरपूर अशी आहे, त्या विठ्ठल मंदिरात सध्या विठुरायाची पूजा सुरू आहे आणि त्याची थेट दृश्य लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये पंढरपूर मधली दृश्य आपण पाहतोय। ही दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आता आपण पाहू शकता। आपण पाहतोय ही दोन दृश्य, एकीकडे पंढरपूरची दृश्य आणि ही वडाळ्याची दृश्य। खरं तर वडाळ्यातील विठ्ठल मंदिर म्हणजे ज्याची ख्याती ही खरं तर प्रति पंढरपूर अशी आहे। ज्या भाविकांना, ज्या भक्तांना, ज्या विठुरायाच्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही, ते आषाढीच्या दिवशी मुंबईतील भाविक हे वडाळ्याला येतात आणि वडाळ्यातील या विठ्ठल मंदिरात नतमस्तक होतात, विठुरायाचे आशीर्वाद घेतात, विठुरायाच्या चरणाशी लीन होतात आणि त्याच्या भक्ती रसात तल्लीन होतात। त्याच वडाळ्याच्या प्रति पंढरपूर अशा ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातून सध्या ही पूजेची दृश्य आपण थेट पाहतोय, लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय पुढारी न्यूजवर। तर प्रति पंढरपूर अशी या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराची ओळख आहे, ख्याती आहे आणि त्याच मंदिरात सध्या विठुरायाची पूजा सुरू आहे, जी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। तर काही वेळापूर्वीच तिकडे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची आणि रुक्मिणीची, रखुमाईची शासकीय पूजा, शासकीय महापूजा ही पार पडली। वडाळ्यातील ही थेट दृश्य आपण पाहतोय, जिथे विठुरायाची आणि रुक्मिणीची, रखुमाईची पूजा केली जाते। वडाळ्यातलं हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर म्हणजे प्रति पंढरपूर अशी त्याची ख्याती आहे। अतिशय जुनं असं हे मंदिर, अतिशय प्राचीन असं हे मंदिर आणि त्या मंदिरात सध्या विठुरायाची आणि रुक्मिणीची, रखुमाईची पूजा सुरू आहे आणि ती थेट दृश्य लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण पंढरपुरातील विठुरायाची आणि रखुमाईची, रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा सुद्धा पाहिली आणि आता आपण थेट प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील ही दृश्य पाहतोय। थेट प्रक्षेपण आपण वडाळ्यातून पाहतोय, जिथे विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची पूजा सुरू आहे। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल। तर याच वडाळ्याच्या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या या विठ्ठल मंदिरातून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। श्रेयस, नेमकं काय वातावरण आहे? म्हणजे पंढरपूर, पंढरी नगरी तर आपण पाहिली, वडाळ्यातल्या या प्रति पंढरपुरात नेमकं काय वातावरण आहे? आषाढी एकादशीचा उत्साह आता मुंबईच्या वडाळ्यामध्ये पण पाहायला मिळतोय। आणि बघू शकता मंदिराच्या अवतीभोवती आता भक्तांची गर्दी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे। माऊलींचा गजर आणि एकंदरच बघितलं गेलं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सगळं वडाळ्याचं मंदिर आता भक्तिमय झालेलं आहे। बघा सागर इकडे पाहायला मिळतोय। अनेक वारकरी ज्यांना घरात पंढरपूर आनंदीला जायला मिळत नाही, ती याच वडाळ्याच्या मंदिरात येतात आणि दर्शन घेतात। पहाटे 4 झाले तरीही ही मंडळी तोच उत्साह पाहायला मिळतोय त्या लोकांमध्ये आणि तो उत्साहामध्ये आता इथं दोन्ही बाजूला ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। इथूनच विठ्ठल मंदिराचं दर्शन, माऊलींचं दर्शन होतं दिसतं। दोन्हीकडे जी लाईन आहे ती वेगवेगळी केलेली आहे आणि कुठेच गोष्टी बघितल्या गेलं तर विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आता सगळीच लोक येताना दिसत आहेत। भजन करत आणि कारण घालत आता ही मंडळी सगळी आता विठ्ठलाच्या दर्शनाला इकडे यायला लागलेत। आषाढी एकादशीच्या निमित्तानं आता खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर मुंबईच्या विठ्ठल मंदिरात पण तेवढीच गर्दी पाहायला मिळते आणि तोच उत्साह पाहायला मिळतोय। एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता सगळीच लोक इकडे येताना दिसत आहेत आणि लोक येताना दिसतात कारण आज आषाढी एकादशी आहे आणि तोच उत्साह या निमित्तानं वडाळ्याच्या मंदिरात देखील पाहायला मिळतोय। उत्साह शिकेलाय, वारी सुरू होती पण वारी आज संपलेली आहे आणि एकंदर पाहिजे सोन्याचा कळस त्या लोकांना दिसलाय आणि आता विठू माऊलीचं गजर करत दर्शन आषाढी एकादशी निमित्तानं घेताना लोक दिसत आहेत। प्रवीण सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।
नक्कीच श्रेयस, खरं तर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आणि उत्साह आम्ही पाहू शकतोय. तुमच्या आजूबाजूला जे भाविक, जे विठुरायाचे भक्त होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा तर पराकोटीचा आनंद आहे. आणि खरं तर जे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, ज्यांना जाता आलं नाही, ते या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं भाविक हे जमलेले आहेत आणि ते सध्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत. ही थेट दृश्य आपण वडाळ्याच्या त्याच विठ्ठल मंदिरातून पाहतोय, जिथे सध्या विठ्ठल आणि रखुमाईची पूजा सुरू आहे. मुंबईतील अतिशय सुप्रसिद्ध असं विठ्ठल मंदिर म्हणजे हे वडाळ्याचं विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिराची, वडाळ्यातील विठ्ठल मंदिराची दुसरी ओळख म्हणजे प्रति पंढरपूर अशी आहे. खरं तर दरवर्षी आषाढीच्या दिवशी मोठ्या संख्येनं भाविक हे या विठ्ठल मंदिरामध्ये, वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये येत असतात आणि विठ्ठल रखुमाईचं, विठुरायाचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेत असतात. त्यांच्या चरणी नतमस्तक होत असतात, त्यांचे आशीर्वाद घेत असतात. आणि तशीच परिस्थिती आत्ता रात्रीचे साधारण 5 वाजलेत आणि तरीही आपल्याला पहाटेच्या 5 वाजता पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात भाविक हे आत्ताही मंदिरामध्ये आहेत. हे दृश्य आपण थेट वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातून पाहतोय, जिथे विठोबा आणि रखुमाई, विठुराया आणि रुक्मिणी माता यांची पूजा सुरू आहे. ज्या भाविकांना पंढरीला जाणं शक्य नसतं, असे मुंबईतले भाविक हे या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये येत असतात. खरं तर रात्रीपासूनच इथे मोठी गर्दी पाहायला मिळते आणि तीच परिस्थिती आपल्याला आत्ताही पाहायला मिळते. आणि आत्ता आपण जे दृश्य पाहतोय ती या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातील विठुराया आणि रुक्मिणीच्या पूजेची दृश्य आपण पाहतोय. तर काही वेळापूर्वी पंढरपुरातील विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची शासकीय महापूजा ही संपन्न झालेली आहे. तर वडाळ्याच्या मंदिरात सध्या विठुराया आणि रुक्मिणी मातेची पूजा सुरू आहे. अतिशय मनोभावे अशी ही विठुराया आणि रखुमाईची पूजा दरवर्षी केली जाते. खरं तर आषाढीचा दिवस म्हटलं की विठुरायाचे भक्त यांच्यासाठी तो एक सोहळा असतो, एक पर्वणी असते. आणि तशीच पर्वणी, काहीशी तशीच भावना, त्या पर्वणीची भावना ही प्रत्येक विठुरायाच्या भक्तामध्ये, वारकऱ्यांमध्ये, भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग ती पंढरी असो वा वडाळा, प्रति पंढरपूर, भावना एकच आहे. भावना आहे ती विठुरायावर असलेल्या प्रेमाची, विठुरायाचं दर्शन घेताना मिळणाऱ्या आनंदाची आणि विठुरायाचे आशीर्वाद घेतल्यानंतर होणाऱ्या आनंदाची. अशी ही भावना, विठुरायावर असलेल्या भक्तीची ही भावना, ही एकच भावना, हीच भावना पंढरपूर असेल किंवा वडाळा म्हणजे प्रति पंढरपूर, दोन्हीकडे जमलेल्या भक्तगणांमध्ये सध्या पाहायला मिळते. आपण पाहतोय विठुराया आणि रुक्मिणी मातेचं देखणं असं रूप काही वेळात सजणार आहे. वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये हे देखणं रूप सजणार आहे आणि काहीच वेळात आपल्याला ते देखणं रूप पाहता येणार आहे. सध्या पूजा सुरू आहे या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये. मोठ्या प्रमाणात भाविक हे या वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात सुद्धा पाहायला मिळतात. प्रति पंढरपूर अशी ओळख असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक, विठुरायाचे भक्त हे नतमस्तक होण्यासाठी, विठुरायाच्या चरणी आपलं डोकं टेकवण्यासाठी म्हणून येत असतात. आणि त्यामुळं मोठी गर्दी ही वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा दरवर्षी पाहायला मिळत असते. आणि तशीच परिस्थिती यंदा सुद्धा आहे. सध्या विठोबा, विठुराया आणि रुक्मिणी माता, रखुमाई यांची पूजा सुरू आहे वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये. आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय, थेट दृश्य पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर.
तर अगदी थोड्याच वेळापूर्वी पंढरपुरामध्ये सुद्धा, पंढरी नगरीमध्ये सुद्धा विठुराया आणि रुक्मिणी माता यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. तर सोबत अहिरे दाम्पत्य, जे यंदाचे मानाचे वारकरी ठरले होते, ते सुद्धा यावेळी या शासकीय महापूजेला उपस्थित होते. आणि सध्या आपण वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातील ही दृश्य पाहतोय. प्रति पंढरपूर अशी ज्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराची ओळख आहे, त्याच विठ्ठल मंदिरातील हे विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पूजेची दृश्य आपण पाहतोय. अतिशय सुंदर, अतिशय देखणं, अतिशय मनमोहक, जे पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक आसुसलेला असतो, असं हे रूप आपल्याला अगदी काहीच वेळात पाहता येणार आहे. Thank you.